आणि फुल मूर्खपणाची हद्द आहे हा. ज्यांचे पण आता ट्रेनमध्ये जे इन्सिडेंट झालेले आहेत ते तिघांवर ज्यांच्यावर वार झालेत त्या तिघांची काहीच चुकी नव्हती. मालाड स्टेशनला झालेला प्रिन्सिपल, त्याला मागून फक्त प्रिन्सिपलनी सांगितलं त्या शिक्षकांनी का प्लीज जरा साईड दे, त्याचा राग आला आणि त्याला मारलं. आणि आता हे मयंकचं झालं ते त्यांनी मयंकने बिचाऱ्यांनी फक्त सांगितलेलं का पाऊस येतोय दरवाजा बंद कर, तर ह्याला राग आला. आणि आता माहीम स्टेशनला झालंय, त्याचा धक्का लागून मोबाईल पडला तर त्यांनी सॉरी पण बोललं तर त्याला मारलं. म्हणजे कारणं बघा मारण्याची, फालतू कारणं, फालतू गोष्टीसाठी वार चालल्यात. मग सरकारला आणि पोलिसांना माझं सांगणं आहे, आमच्या सेफ्टीसाठी आम्ही चाकू घेऊन फिरायचं का? आमच्या सेफ्टीसाठी मग आम्ही चाकूनी वार केलेला चालेल का? आणि आम्हाला मग त्याचं काही वाईट आमच्यासोबत झालं नाही पाहिजे. कारण का आता गॅरंटीच नाही राहिलेली आहे माणसांची. कामाला जाणारी बिचारी माणसं दोरची घरी वाट बघत असतात सगळे माणसं आणि जर त्या बिचारा मुलांना मुलींना काय झालं कोण जबाबदार? ज्याचं जळतं ज्याचं जातं त्यालाच कळतं. आणि मग न्याय पण नाही लगेच भेटत, आणि नाही भेटला तरी काय फायदा पण नसतो, माणूस तर गेलेला असतो ना. आणि पहिल्या तर ह्या न्यूज दिल्ली साईड UP साईड अशाच भागात होत होत्या, पण आता तर हे मुंबईमध्ये व्हायला लागले, विरारमध्ये व्हायला लागले, नालासोपारा भीतीचं वातावरण. म्हणजे हेच मी ऑब्झर्व केलंय की तिथूनचे लोक सगळे इकडे शिफ्ट व्हायला लागलेत जास्त प्रमाणात. तर जे चांगले शिफ्ट झालेत त्यांचा मला प्रॉब्लेम नाही. आणि पोलिसांना पण आजकाल माणसं घाबरत नाहीये, हे गुन्हेगार लोक घाबरतच नाहीये, पोलिसांचा धाक कमी झालेला आहे.